तर याच मतदार यादीतल्या घोळावरून राज्यातील विरोधक आता एकवटलेले आहेत आणि बोगस मतदारांबाबत पुरावे देऊन सुद्धा निवडणूक आयोग काहीही कारवाई करत नसल्यामुळे विरोधकांनी मोर्चाची हाक दिली आहे। आज सेना भवनामध्ये सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांची पत्रकार परिषद पार पडली। यावेळी निवडणूक आयोगाविरोधात 1 नोव्हेंबरला रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा विरोधकांनी दिला। पुरावे देऊन सुद्धा निवडणूक आयोग कारवाई करत नसल्यामुळे मोर्चाच्या माध्यमातून आयोगाच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न करणार असं विरोधकांनी म्हटलंय। निवडणूक आयोगाच्या या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराविरुद्ध मुंबईत सर्व पक्षीय विराट मोर्चा निघेल। महाराष्ट्राच्या जिल्ह्यातून गावागावातून मतदानाचा अधिकार गमावलेले लाखो लोक इथे येतील आणि मतदारांची ताकद जी आहे ही देशाच्या पंतप्रधानांना, गृहमंत्र्यांना, निवडणूक आयोगांना दाखवली जाईल। या मोर्चाचं नेतृत्व माननीय शरद पवार साहेब, माननीय उद्धव ठाकरे साहेब, माननीय राज ठाकरे साहेब, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, आम्ही त्यांना निमंत्रण देऊ। इतर जे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आमचे नेते आहेत। हे पाहता पहिली गोष्ट की निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत निवडणूक याद्या तपासण्याचा। याचा अर्थ निवडणूक आयोगाने हे मान्य केले की काहीतरी घोळ झालेला आहे। हे जर त्यांनी घोळ झालेला मान्य केला असेल तर तो घोळ त्याच्या लक्षात आलेला असून सुद्धा ते जर डोळेझाकपणा करणार असतील तर त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी 1 तारखेला शनिवारी तो मोर्चा सर्व विरोधी पक्षाच्या वतीने काढण्यात आलेला आहे। त्या मोर्चामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे ताकदीने सहभागी होणार आहे। किंबहुना महाराष्ट्रातील सगळ्या नागरिकांनी या मोर्चात सहभागी होण्याची आवश्यकता आहे।